एकदा एका आश्रमामध्ये काही विद्यार्थी शिकण्यासाठी गेले. नीट ऐका, चला वेळ कमी. विद्यार्थी आश्रमामध्ये शिकण्यासाठी गेले आणि गुरुजींनी विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायची ठरवली. गुरुजींना विद्यार्थ्यांना गुरुजींनी सांगितलं, ऐका, उद्या मला बाहेर गावामध्ये प्रवचनासाठी जायचंय. आपल्या आश्रमामध्ये मी जात असताना तुम्हाला एक काम सांगणार आहे, ते काम तुम्हाला करावं लागेल. विद्यार्थी म्हणले, सांगा ना गुरुजींनी. झोपण्याच्या अगोदर गुरुजींनी सांगितलं, उद्या सकाळी आपल्या आश्रमाच्या पुढं जी नदी आहे त्या नदीच्या पाण्यानं आपल्या आश्रमाच्या जवळ जो ठेवलेला रांजण आहे ना, तो रांजण आपल्याला भरायचा आहे. विद्यार्थी म्हणले, ठीक आहे गुरुजी. 3 विद्यार्थी आश्रमात होते. नीट ऐका, विद्यार्थी आणि गुरुजी झोपले. सकाळी सकाळी गुरुजीच्या अगोदर विद्यार्थी जागे झालेले 3 विद्यार्थी नदी किनारी गेले. नदी किनाऱ्यामधलं पाणी आणलं आणि तो हौद, तो रांजण जो आहे ना, तो रांजण भरला. गुरुजी उठल्याबरोबर गुरुजीला त्याच रांजणातलं पाणी काढून दिलं. गुरुजी खुश. गुरुजी म्हणले, पाणी कुठले? हेच रांजण, याच रांजणातलं पाणी आहे. गुरुजी म्हणले, ठीक आहे, रांजण भरला का? हो. आणि गुरुजींनी लगेच सांगितलं, भरलेला रांजण रिकामा करा. काय सांगितलं? भरलेला रांजण रिकामा करा. एका मिनिटामध्ये गुरुजीने भरलेला सगळा सांगितलेला रांजण विद्यार्थ्यांनी लगेच रिकामा केला. त्या काळात आता जर एखाद्या गुरुजीनं पाणी भरायला लावलं असतं तर पहिली गोष्ट आपण भरलं, बर कसं बस भरलं असतं. आणि गुरुजीनं जर रिकामा करायला लावला असता, भय कल का गावे, पागल झालं काय? हेले नाही काही काम, ह्याला जायचं प्रवचन, हे आपल्याला परेशान करायला. बरोबर आहे ना? म्हणजे 100% म्हणले असते. म्हणलं 3 विद्यार्थ्यांनी रांजण रिकामा केला. पुढे ऐका, विद्यार्थ्यांना जवळ बोलवून गुरुजींनी विचारलं, ऐका, तुम्हाला रांजण भरायचं आहे, कशानं भरला? विद्यार्थ्यानं सांगितलं, गुरुजी मी घागर घेतली होती, एक म्हणला मी कळशी घेतली होती, एक म्हणला मी माठ घेतला होता. गुरुजी म्हणले, ऐका, तुम्हाला रांजण भरायचं आहे, पण घागरीनं भरायचं नाही, माठानं भरायचं नाही, तुम्हाला हा कळशीनं सुद्धा भरायचा नाही. मी जी गोष्ट देईल त्यानं भरायचं आहे. गुरुजी आश्रमात गेले, कुटीत गेले आणि कुटीमधून गुरुजींनी 3 दुर्ड्या आणल्या. दुर्ड्या काय आणल्या? दुर्डी कळते ना? दुर्डीमध्ये काय करतो आपण? भाकरी ठेवतो, पोळ्या ठेवतो. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू, आमच्या गावाकडे दुर्डी ज्वारी धुवायला वापरतात. खाली बकेट ठेवायचं, वर दुर्डी ठेवायची, दुर्डीमध्ये ज्वारी टाकायची, पाणी टाकायचं, पाणी टाकलं की कोंडा वर येतो आणि लगेच ती ज्वारी भिजलेली लगेच वाळू घातली जाते. दुर्डीमध्ये पाणी बसत नाही, पाणी निचरतं. ज्वारी धुण्यासाठी दुर्डी वापरतात. 3 विद्यार्थ्यांना दुर्ड्या हातामध्ये घेतल्या, नदी किनारी गेले. गुरुजी प्रवचनाला निघून गेले. नदीमध्ये अशी दुर्डी बुडवली आणि दुर्डी वर केली की पाणी खाली सांडलं, वर केली की पाणी खाली गेलं. त्यातलं एक जण म्हणलं, हे उगं बेजारीचा धंदा लावलाय, याला काय अर्थ? त्यानं दुर्डी फेकली, त्या आश्रमात गेलं, झोपी गेलं. 2 जण प्रयत्न करत होते, दुर्डी घेत होते, बुडवीत होते, पाणी खाली जात होतं. बराच वेळ झाला. राहिलेल्या 2पैकी एक जण म्हणलं, जे जाऊन झोपलंय ते हुशार आहे. इथं बेजार होण्यात काय अर्थ? यानं सुद्धा दुर्डी फेकली, राहिला एकच पट्ट्या. एकटा वाघ दुर्डीमध्ये असं पाणी घेत होता, पाणी खाली जात होतं, पाणी घेत होता, पाणी खाली जात होतं. बराच वेळ झालं, दुर्डीमध्ये पाणी साठत नव्हतं. पण दुर्डीचं एक वैशिष्ट्य, दुर्डी बनलेली असते बांबूपासून आणि बांबूचं वैशिष्ट्य, बांबू जेवढा पाण्यात भिजतो ना तेवढा तो फुगत असतो. बराच वेळ दुर्डी भिजल्यामुळे ती फुगल्यामुळे सांदी मिटल्या गेल्या. मिटलेल्या सांदीमुळे दुर्डीमध्ये पाणी साठलं गेलं. साठलेल्या पाण्यानं हौद भरला. गुरुजी आले. ज्या दोघांनी दुर्डी टाकून दिली होती ना, ते शर्मेनं मान खाली घेऊन उभे होते. गुरुजींनी ज्यानं दुर्डीनं पाणी भरलं त्या विद्यार्थ्याला विचारलं, काय रे भाऊ, या दोघांनी तर दुर्ड्या टाकल्या होत्या, तू दुर्डी का टाकली नाहीस? विद्यार्थ्यांना उत्तर दिलं, गुरुजी ऐका ना, मी जात होतो, पाणी घेत होतो, पाणी खाली जात होतं, मी बराच वेळ प्रयत्न केला, माझ्या दुर्डीतलं पाणी सुद्धा खाली जात होतं, माझ्या सुद्धा मनामध्ये संशय आला होता. पण गुरुजी, संशयापेक्षा माझ्या मनामध्ये तुमच्या ठाई विश्वास होता की ज्या अर्थी माझ्या गुरुजींनी हे मला काम सांगितलंय त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. फक्त माझा हा रांजण भरला ना तो तुमच्या ठाई असलेल्या विश्वासामुळं. जर तो विश्वास नसता तर हा हौद, हा रांजण भरला नसता. ही विश्वासाची ताकद आहे. पण आज विश्वास राहिला नाही कोणाचाच, कोणावर, स्वतःवर सुद्धा विश्वास राहिला नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, गुरुजनांवर विश्वास ठेवा. काळ बदलला आहे, गुरुजीवर विश्वास राहिला नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या लहानपणी शाळेमध्ये मी जायचो ना, शाळेमधून जाऊन जर शाळा सुटली घरी आलो आणि असं जर आम्ही चौकामध्ये कुठं गोट्या बिट्या खेळायलेलो असलो आणि गुरुजी जर तिकडून यायलेले दिसले ना, 1.5 मिनिटात आम्ही गायब व्हायचो. 1.5 मिनिटात बाबा, हे गुरुजी आले, पळा पळा पळा. मधल्या खोलीत जाऊन पुस्तक घेऊन बसायचं.
आता काळ इतका भयानक आहे, इथं जर पोरं मॅच खेळायलेले असले आणि गुरुजी जर रोडनं जायलेले असले तर पोरं गुरुजीला म्हणतात, गुरुजी 6 बॉल टाकता का? सरळ म्हणतात 6 बॉल, आणि गुरुजी त्याच्या पलीकडे म्हणतात, नाही मला बॉलिंग जमत नाही, मी बॅटिंग करतो, तुम्हीच मला 6 बॉल टाका. काळ भयानक आलाय दादा, विश्वास राहिला नाही. म्हणून विश्वास ठेवणं काळाची गरज आहे, आणि संतांच्या पायावर विश्वास ठेवला की काय होतं.